माहिती घ्यायला मी आलो होतो का कसं कसं घडलं, काय झालं, पोलीस कधी पोहोचले, काय पोलिसांनी काय कारवाई केली, हीच माहिती घ्यायला आलो होतो. आता त्यांच्या तपासामध्ये पंचनामा करतील, पुढची कारवाई करतील, आरोपी जे काय असतील ते धरून आणतील, त्याच्यामध्ये पुढे कारवाई करतील. दोन्ही गटातील जवळपास 63 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये अरुण जोशी म्हणून आपले स्वीय सहाय्यक आहे, त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. 16 जणांना पोलिसांनी अटक केलं आहे. नेमकं कोपर गावात तणावपूर्ण शांतता आहे, मात्र त्या ठिकाणचे परिसरातले लोक जे आहेत ते घाबरून गेले आहेत. काय सांगायला या प्रकरणाकडे कसं बघता तुम्ही? नाही, तेच माझ्या स्वीय सहाय्यकाचं नाव त्याच्यामध्ये आल्यामुळं मी जरा माहिती घ्यायला आलो. त्याचा काय संबंध आला, कसा आला, काय, हीच माहिती घ्यायला आलो. मग आता काय पुढं कारवाई करतं त्याच्यावर. पोलिसांशी काय चर्चा झाली आहे आणि पोलिसांनी काय आश्वासन आपल्याला दिलं आहे? पोलिसांनी आश्वासन काही दिलेलं नाही. पोलिसांनी एवढं सांगितलं, आम्ही आमचं काम करणार आहे, आम्ही आपली पंचनामा असेल, पुढची काही कारवाई असेल, चार्जशीट भरून असेल, तेवढं आम्ही काम करू. तुम्हाला तुमच्या पद्धतीने जे काही तुम्हाला करायचं आहे ते कोर्टामध्ये करा. नेमका हा वाद कशामुळे झाला होता याची काही माहिती समजू शकली आहे का? काहीतरी गाडी गेली, ज्या ठिकाणी गरबा खेळणारे लोक होते, महिला होते, त्यांच्या तिथं गाडी कोणीतरी घातली आणि ती गाडीने कुठल्या तरी महिलेला कट मारला, असं एका गटाचं म्हणणं आहे. दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे का आमच्या गाडीवर दगड किंवा आमच्या गाडीला अडवलं, असं काहीतरी झालं आणि त्या वादातून हे सगळं पुढं आलेलं. पोलिसांनी काय आश्वासन दिलं आहे का तुम्हाला काही याबाबत? नाही, पोलिसांनी काही आश्वासन दिलेलं नाही. पोलिसांनी सांगितलं तुमच्या पद्धतीने तुम्ही करा, आमच्या पद्धतीने आम्ही कामकाज करणार आहे. आणि जे काय आता सार्वजनिक उत्सव असतात त्याला काही नियम घालून दिलेले असतात, त्या पद्धतीने आम्ही आता बाकीच्या मंडळांना त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करायला लावल्या. नेमकं या प्रकारामुळे कोपरगावातील जे नागरिक आहेत किंवा जे मंडळ आहेत ते घाबरले आहेत, कुठं काय तुमचं नाही, माझं सगळ्या मंडळांना हेच राहील का आपले जे काही नगरपालिकेचे नियम आहे किंवा पोलीस स्टेशनने आपल्याला घालून दिलेले नियम असतील, जे काही परवानगी घेणं असेल, या सगळ्या गोष्टी आपण रितसर कराव्या. जे काही नियम घालून दिले त्याचं पालन करावं आणि त्या पद्धतीने आपला उत्सव साजरा करावा. स्वीयसा कसं आहे, याचं नाव आल्यामुळे कुठेतरी आपल्या राजकीय अस्तित्वाला देखील धोका निर्माण होतो आहे, याकडे कसं बघता आणि यापुढे तुमचं काय भूमिका असेल? नाही, त्याचा काही संबंध नाही. आता त्यांचं नाव आलं ते आता तिथं परिसरात राहिलं आहे, त्यांच्या परिसरात भांडणं झाल्यानंतर स्वाभाविक माणूस बाहेर जाऊन पाहतो काय झालं काय नाही. आणि त्या भांडणाच्या याच्यामध्ये पोलिसांची चर्चा करणं असेल किंवा काय थोडाफार वाद झाला असेल, पण त्याच्यामध्ये काही हे होण्यासारखं काही विषय नाही. काल रात्री कोपरगाव शहरातील मोहिनीराजनगर येथे एक 11:15 ते 12:15 ह्याच्या दरम्यान दोन गटांमध्ये दोन्ही गटाचे लोक गरबा खेळत होते आणि त्या अनुषंगाने तिथून जाणारी एक गाडी होती, त्या गाडीवरून धक्का लागला, या गोष्टीवरून वाद झाला आणि त्या दोन्ही गटांमध्ये मारामारी वगैरे झालेली आहे. त्या अनुषंगाने 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्या ह्याच्यामध्ये दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक पण केलेली आहे. तर त्या दोन्ही फिर्यादी झालेल्या आहेत. त्यात क्रॉस गुन्हा दाखल झालेला आहे, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला आहे, दगडफेक, रायटिंग असे बरेचसे सेक्शन्स त्यात लागलेले आहेत. दोन्ही गुन्ह्यांमध्ये एका गुन्ह्यामध्ये 7 आरोपी, एका गुन्ह्यामध्ये 9 आरोपी असे अरेस्ट 16 आरोपी एकूण अटक करण्यात आलेले आहेत. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे आणि त्यांना पोलीस कस्टडी रिमांडसाठी आता पाठवण्यात येणार आहे दुपारी. एकूण किती आरोपी आहेत? एकूण एका गुन्ह्यामध्ये म्हणजे 22 आरोपी आणि इतर आहेत, 22 नावं आहेत आणि दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये 21 आरोपी आणि त्यांच्यासोबत 15 ते 20 लोक असे आहेत. म्हणजे दोन्ही गुन्ह्यांमध्ये 21-22 लोकांची नावं आहेत आणि इतर 10 ते 15 लोक आहेत की ज्यांची नावं दिलेली नाहीत पण ते तिथं उपस्थित होते. अशा पद्धतीची घटना आहे. याच्यामध्ये 2 अधिकाऱ्यांकडे या गुन्ह्यांचे तपास चालू आहेत. आता अधिकचा तपास झाल्यानंतर मी याबद्दलची अधिकची माहिती देऊ शकतो. पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत? हा, याच्यामध्ये एक पोलीस कर्मचारी, 2 कर्मचारी जखमी आहेत. एक आहेत ते ॲडमिट आहेत आणि एक आहेत ते बाहेरच आहेत, म्हणजे त्यांचं किरकोळ जखम आहे. परंतु एक आहेत त्यांना थोडा जास्त मार लागलेला असल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. सर, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आपण पाहता, म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न काल निर्माण झालेला आहे. नियमांच्या अनेक ठिकाणी पायमल्ली होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. तर या अनुषंगाने आता समजा कालच्या घटनेमध्ये रस्त्यावरती खेळत होते, तर या अनुषंगानं आज वरिष्ठ अधिकारी पण आमचे आलेले आहेत, अपर पोलीस अधीक्षक सर आलेले आहेत. तर या अनुषंगाने रस्त्यावर ह्या गोष्टी म्हणजे जे उत्सव वगैरे साजरे केले जातात त्या अनुषंगाने उशिरापर्यंत त्याच्यावरून वाद होतात, या गोष्टीवर नक्कीच नियंत्रण आणलं जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव